शहराचा नाश करणाऱ्या प्लेगला उठवण्याची विनंती करतात. इडिपसने काय करावे हे जाणण्यासाठी आधीच त्याच्या मेहुण्याला क्रेयॉनला ओरॅकलला पाठवलेले असते. क्रेयॉन परतल्यावर घोषणा करतो की ओरॅकलने त्यांना थीब्सचा पूर्व राजा लायसचा खुनी शोधायचा आदेश दिलाय, ज्याने प्लेगचा हाहाकार संपेल. सूचनेनुसार इडिपस शोधायला लागतो. नाटक राजा इडिपस सादर करते सम्यक आणि सुयोग. मारेकऱ्याचा लावू शकेल शोध अशी एकच व्यक्ती आहे ह्या जगात अस्तित्वात. त्या एकाच व्यक्तीत वावरत आहे मूर्तिमंत सत्य. ती पहा, ती व्यक्ती इकडेच येत आहे. अंध ऋषी तेरेसियास. ऋषीवर्य, आपल्या बुद्धीच्या कक्षेबाहेर नाही कुठलंच ज्ञान. ह्याच पूर्ण आहे आम्हाला. डोळ्यांनी नसलं आपल्याला दिसत तरी राज्यावर कोसळलेली आपत्ती प्रत्यक्ष पाहण्याचं सामर्थ्य खचितच आहे आपल्या अंतःचक्षुत. या संकट समयी मार्गदर्शनाच्या अपेक्षेनं आम्ही आपणाकडे पाहत आहोत. मृत्यूच्या सावलीत तडफडत आम्ही पडलेले आहोत. याल ना धावून तुम्ही आमच्या सहाय्यासाठी? जाणतच आहात आपण की वेळेप्रसंगी सर्व शक्ती एकवटून देश बांधवांच्या सहाय्याला धावून येण्यासारखं ह्या पृथ्वी तलावर दुसरं पुण्यकृत्य नाही. राजा, ती सुंदर बोललास. ज्यावेळी शहाणपणाचं नसतं दाखवणं शहाणपणा, त्यावेळी तो दाखवणं यासारखा नसतो दुसरा मूर्खपणा. पण याची जाणीव असूनही आज मी आलो इथवर. हा माझाच नव्हे का वेळे? पण असे का बोलता आपण? मला आश्रमात परत जाऊ दे. तेच सोयीचं होईल तुलाही आणि मलाही. ऋषीवर्य, नीट विचार करा. तुम्ही उत्तर द्यायचं टाळीत आहात हे ध्यानात घ्या. राज्याबद्दल तुमच्या मनात निष्ठा नसल्याचा तर हा पुरावा नव्हे. राजा, तुझ्या या बोलण्यातून काय निष्पन्न होणार आहे ते मला स्पष्ट दिसते आहे. म्हणूनच एक एक शब्द मी जपून बोलतो आहे. मला यातलं काही माहित असेल तर स्पष्ट बोला. एवढी भिक्षा तुम्ही घालायलाच हवी आम्हा सर्वांना. नाही, तुम्हा सर्वांच्या आत्म्याला अज्ञात असलेला अज्ञाताचा पेला उघडा करण्याची माझी इच्छा नाही. काय जे आहे आपणास ज्ञात ते नाही तुम्ही आम्हाला सांगणार? असा आमच्याशी विद्रोह करणार, असा या साम्राज्याचा सर्वनाश पाहणार? राजा, तू अधिक काही विचारू नये आणि मी काही सांगू नये. तुझा सर्वनाश होऊ नये तसाच तो माझाही मला होऊ द्यायचा नाही. निरर्थक आहे ते.
मी काहीही सांगणार नाही. काहीच नाही? उद्धटा, नीच, पाषाणही उठेल चवतळून तुझे असे उर्मट शब्द ऐकून. काहीच सांगणार नाहीस काय? अगदी अखेरपर्यंत आपला हटवा तू सोडणार नाहीस. उगाच माझ्यावर ठपका ठेवू नकोस. आधी आपल्या पायाखाली काय जळते आहेत ते पहा. ऐका ऐका पौरजन हो, ही उद्धटवाणी ऐका. राष्ट्राचा असा अपमान करू पाहणाऱ्याच्या औद्धत्यानं संत पुरुषांना सुद्धा संताप आल्या वाचून राहणार नाही. बोललोच नाही मी काही, तरी जे घडायचं ते घडणारच. जे घडायचं आहे ते सांगणं हाच तर तुझा व्यवसाय आहे. नाही, एक शब्दही नाही माझ्या तोंडातून बाहेर पडला. तुला संतापायचं असेल तेवढं खुशाल संतापून घे. हे तर मी करीनच, पण माझं मनही मी सताड उघड करणार आहे. माझं मन मला सांगतंय राजा लायसच्या हत्याकांडात तुझा हात आहे. प्रत्यक्ष हत्या नसली घडली तुझ्या हातून तरी त्या मागील प्रेरणा ही तुझीच आहे. आणि असतास तू जर डोळ्यांनी धड तर याही पुढे जाऊन केलं असतं जगजाहीर मी की घडली आहे तुझ्याच हातून. तुझ्याच हातून लायसची अमानुष हत्या. असं तर मग ऐक, नीट कान देऊन ऐक. जी शापवाणी प्रगटली आहे तुझ्या मुखातून तिचा बळी होणार आहेस तूच, केवळ तूच. अजूनही औद्धत्य, उद्दामपणा, एवढा निर्लज्जपणा याचे काहीच परिणाम नाही भोगावे लागणार असं तुला वाटतं? केव्हाच विमुक्त झालो आहे मी या परिणामापासून. आता माझं समर्थन करील ते एक सत्यच. कोणाची कोणाची आहे ही करणी? ही तर नाही अदृष्टाची भविष्यवाणी. दिली आहेस तू मला ही दीक्षा. इच्छे विरुद्ध बोलायला लावली आहेस ही अभद्र भाषा. पुन्हा एकदा ऐकू द्या. उगाच संशय नको मनाला. का? नीट ऐकले नाहीस? पुन्हा एकदा ऐकू दे. मनातला संशय झडून जाऊ दे. ऐक तर, ज्याच्या शोधात आहेस तू तो राजा लायसचा मारेकरी तूच आहेस. पुन्हा एकदा तू हे बोलला आहेस, पण लक्षात ठेव, करावा लागेल तुला याचा पश्चाताप. अजून काही ऐकायचंय? तुझ्या क्रोधाग्नीला खाद्य हवं आहे. बोल बोल, खुशाल बोल. बोलायचं असेल तेवढं बोल. जिच्यावर तुझं अपार प्रेम आहे तिच्याशी असलेले तुझे संबंध पापी स्वरूपाचे आहेत. केवळ अज्ञानामुळेच या सर्वनाशाच्या भोवऱ्यात तू वावरतो आहेस. आत्मविश्वासपूर्वक बोलू शकतोस तू. अर्थात सत्यात काही सामर्थ्य असेल तर. सत्यात सामर्थ्य आहेच, पण ते तुझ्यासाठी नव्हे, समजलास? निर्लज्ज, निर्बुद्ध, डोळे फुटक्या. आज येत आहेत जे शब्द तुझ्या मुखाबाहेर अखेर तेच उलटणार आहेत तुझ्या. अहोरात्र अंधारात खितपत पडलेला तू
माझ्यासारख्या प्रकाशात वावरणाऱ्याला एवढा सुद्धा अपाय तू करू शकणार नाहीस. ते काम माझं नव्हे. बोलून चुकली आहे जी देवांची रचना, त्याप्रमाणे घडून येणारच घडायच्या त्या घटना. लायसच्या हत्येचं अघोर कर्म घडलं नसेल तुझ्या हातून तर यानंच ते केलं नसेल. तुझा वैरी तूच आहेस, केवळ तूच. हसतोस माझ्या अंधत्वात, पण डोळे असूनही दिसत नाही तुझा तुला सर्वनाश. त्याला कोण काय करत? मधुर मंगलाष्टकांच्या घोषात दूर झाला अंतरपाठ तुझ्या स्वप्न भूमीवर. त्या मंगलाष्टकांचा अमंगल अर्थ तुला तेव्हाच समजू लागेल. तू कोण, तुझी मुठ बाळ कोण, याचाही अन्वय अर्थ तुला तेव्हाच कोसळलेले असतील, तुला कल्पनाही करता येणार नाही एवढे मोठाले दुःखाचे डोंगर तुझ्या. खुशाल कर वहेल ना तू देवांची, माझ्या भविष्यवाणीची, पण कोणावरही कधी आला नाही अशा सर्वनाशाच्या गर्तेत तू धुळीला मिळशील. दूर हो माझ्या नजरेसमोरून. अवश्य होतो दूर मी तुझ्या नजरेसमोर. केवळ होती तुझी इच्छा म्हणून तर आलो मी. काय काय ऐकाव्या लागणार आहेत आपल्याला पिसाट गोष्ट. याची आधी कल्पना असती तर कशाला मी ही पंचायत केली असती. तुझ्या दृष्टीनं मी पिसाट असे. तुला ज्यांनी जन्म दिला त्यांना मात्र असं वाटलं नसतं. काय म्हणालास? मला ज्यांनी जन्म दिला, कोणी मला जन्म दिला? तुझ्या जन्मातच दडलेला आहे तुझ्या मृत्यूचा जन्म. ओढ्याच्या भाषेतच तुला सतत बोलत राहायला हवं का? थोडी चुटकी सरसा सोडविणारा म्हणून तर तुझं नाव झालं आहे. ते तू आता माझ्यावर उलटवितो आहेस, पण तो मोठेपणा माझा होता. मोठेपणा नव्हे, मोठ दुर्दैव, मोठा सर्वनाश. चिंता नाही, माग एकदा केलं आहे मी रक्षण या भूमीचं एका आपत्तीतून. त्याच एका गोष्टीत आहे माझ्या मनाचं समाधान. चला निघतो. निघता? उत्तम. कुशाल जाऊन बसा आश्रमात मृगजीन पांघरून. नाही, अजून नाही झालं माझं सगळं सांगून. कशाचही भय न बाळगता पुन्हा एक वार सांगतो तुझ्या तोंडावर. ज्याच्या शोधात करीत आहेस तू एवढा कांड तांडव, तो राजा लायसचा मारेकरी इथंच आहे उपस्थित.
इथंच आहे उपस्थित.